ते चुकीचं आहे, म्हणजे तसं व्हायला नाही पाहिजे. तरुणाला मला विनंती करायची आहे की सरकारने जे निर्णय घेतला आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले की आपण कोणाचंही आरक्षण कमी करून देणार नाही. सर गोंदियाची हां बोला नाही. छगन भुजबळ यांनी मराठा नेत्यांना एक आव्हान केलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जे 10% EWS मधून मराठ्यांना आरक्षण देण्यात आलं आहे ते मराठा नेत्यांना नको आहे का, याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं असं मला म्हणायचं. नाही, त्याचं उत्तर मी देणार नाही, कारण आमचे नेते आहेत. आमच्या उपसमितीचे अध्यक्ष जे आहेत विखे पाटील साहेब ते देणार आहेत. आपण आरक्षणाच्या संदर्भामध्ये देत असताना त्यांचे जे अध्यक्ष होते माजी न्यायमूर्ती शिंदे साहेब, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, सारंगी पाटलाशी चर्चा केली. आरक्षणाच्या कुणालाही धक्का न लावता हे आरक्षण देण्याचं सरकारनं समितीनं मान्य केलेलं आहे. गॅजेट हैदराबादचं लागू करायचं, साताऱ्याचं गॅजेट लागू करायचं, अशा प्रकारचा निर्णय आमच्या समितीने दिलेला आहे. त्याच्यामुळं त्या गोष्टीवर मी भाष्य करणार नाही. मुख्यमंत्री गेले, दुसरे उपमुख्यमंत्री गेले, मात्र अजित पवार त्या शपथविधी सोडायला गेले नाही. अजून याच्यावरून महायुतीमध्ये दुसरं दिसण्याची चर्चा पुन्हा नाही, कारण काहीतरी वेगळं असेल, त्यांचा काही प्रोग्राम ठरला असेल, तब्येत ठीक नसेल, आपण काहीतरी दुसरं मध्ये काढून. जिल्ह्यामध्ये जे कोंडू प्रकरण झालं त्याच्यामध्ये अजितदादांची प्रतिमा मलिन करण्याचा जो कोण म्हणतंय? नाही, बिलकुल नाही. मी आता गोंदिया जिल्ह्याचा मला एखादी कार्यकर्ता भेटला, त्याला त्याची मोटरसायकल गाडी अडवली, कॉन्स्टेबलला जर मी म्हणलं सोडून दे बाबा, गरीब माणूस आहे, असं काय त्याच्यामध्ये झालं नाही. एवढं त्याला राजकारण करायची काय आवश्यकता आहे? उपमुख्यमंत्री आहेत, दादाचा आवाजच मोठा आहे, मला बोलतात. फोन केल्यावर बाबासाहेब सहकार मंत्री 2 माणसं पाठवलं, स्टाईल आहे की कुणाचा अपमान करावं. म्हणजे 30 वर्षापासून दादा राजकारण करता, अधिकाराचा तर सन्मान करणारे दादा करतात. दादा कोण आम्ही शिकलं राजकारण? हे लोक मुद्दाम राजकारण करायचा प्रयत्न करतायत. दादाची चूक म्हणायचा विषयच नाही. सरकारमध्ये असल्यावर एखाद्या माणसाने फोन केला, त्यांनी जर बघितलं गावाचं काम आहे हे म्हणलं तर राजकारण करायचं काय करायचं आणि कुणाचा अपमान करायचं काय करायचं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.